करा. राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, राम हरे हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, सागरे वंश विख्यातं ज्ञानदानपराय विनायकं गुरुर्वन्दे भवमण्डलिमुक्ते ज्ञानप्रताप विलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरश्च ज्ञानेश्वर भगवान् विष्णुदेवो श्रीरङ्गनाथ गुरुराज नमस्तुभ्यम्. ऐसी मिथ्या मूळ माया वाढली दिशे राया, ते कैसे नियाया सांगावया अनुरूप्य. संत म्हणो तरी ते नासे, असंत म्हणो तरी अभासे. आधी असे पाठी नसे नासे, ऐशी ही नसे निजांगी. जैसे मृगजळाचे ज्ञान दिशे तरी ते मिथ्या पूर्ण, तैसे आभासे भवभान ते माया जाण नृपनाथा. प्रस्तुत सेवेकरिता घेतलेली ओळी श्री संत एकनाथ महाराज नाथ महाराजांच्या भागवतामधील 31व्या अध्यायामधील चिंतन आपलं चालू आहे. या चिंतनामध्ये हरिनारायण माया कशाला म्हणतात त्याचं उत्तर सांगतायत, आणि राजा जनकाने हा प्रश्न विचारलेला आहे की माया कशाला म्हणतात आणि ते माया तरुण जाण्यासाठी काय उपाय करावा लागतो, अशा प्रकारचा प्रश्न केलेला आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना हरिनारायण सांगतात की माया ही जी नाही तीच वस्तू जिच्याबद्दल जिचं अस्तित्वच नाही आणि तिच्याबद्दल प्रश्न विचारला तर म्हणले हे विचारणंच जसं मिथ्या आहे. विचारणंच म्हणजे प्रश्नच विचारला असा की त्या प्रश्न म्हणजे जो नाही त्याच्याबद्दल विचारलं. त्यावरून महाराज म्हणतात की माया ही अरे नसलेलीच माया आहे आणि तिच्याबद्दल काय बोलावं, तिच्याबद्दल काय सांगावं, कारण ती वस्तूच नाही, वांजेचा पुत्रच नाही, तर त्याच्याबद्दल काय त्याचं त्याची जन्मपत्रिका कशी तयार करावा, त्याच्याबद्दल त्याचं काही सोहळे जर करायचे असले तर कसं काय सोहळा करावा, कारण वांजेचा पुत्र म्हणलं की नाहीच. मृगजळ जसं नाही दिसायला, मृगजळ तरी दिसायला आहे पण वांजेचा पुत्र तर त्याचा आत्यंतिक अभाव आहे.
तसं मायेचा सुद्धा आत्यंतिक अभावच आहे. कुठं ब्रह्मस्वरूपाकडून आपल्या स्वरूपाकडून जर पाहिलं तर मायाचा अत्यंत अभाव आहे, तिचा भावच नाही. जसं आपण स्वप्न पाहतो आणि जागृती पाहतो. त्या दिवशी परमेश्वर महाराज सांगतो जागृतीही पाहतो, स्वप्नही पाहतो. पण स्वप्नाकडे पाहून जागृती खोटी ठरवावा आणि जागृतीकडे पाहून स्वप्न खोटं ठरवावं असा विचार करतो नाही आपण एखादा. तसं होत नाही. स्वप्नाकडे पाहून जागृती खोटी, जागृतीकडे पाहून स्वप्न नाही. आपल्या स्वरूपाकडे पाहून जागृती खोटी आणि स्वप्नही खोट. कोणाकडे पाहून? स्वरूपाकडे पाहिलं तर. आणि जागृतीकडे पाहून स्वप्न खोट आहे असं म्हणता येत नाही. कारण खोट्याकडे पाहून खोटं ठरवलं त्याचे एका सापेक्ष खोट्याच्या सापेक्ष खोटं कुठं असतं? खऱ्याच्या सापेक्ष खोटं म्हणावं लागलं, खोट्याच्या सापेक्ष खरं म्हणावं लागलं. तसं आपल्या स्वरूपाकडे पाहिलं तर आपल्या स्वरूपाकडून हे सगळं काय आहे? मिथ्य आहे, कल्पित आहे, खोट आहे. तशी ही माया नसलेलीच माया आहे. पण आता त्याबद्दल प्रश्नच विचारला म्हणल्यावर आता मग हरिनारायणानं सांगितलं किंवा हे नसलेलीच माया की जिनं आपला अगोदर तर ती मुळात नाहीच म्हणली. पण आता सांगायचं झालं तर मग आता ती नसलेलीच, पण ती जर ओळखून आली तर मग ती मात्र दुःख दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून मग ते म्हणले ती माया नसलेलीच माया पण दुःखाला कारण ठरते, जीवाला दुःख भोगायला लावते. अशा प्रकारचं चिंतन चालू होतं. ऐशी मिथ्या मूळ माया वाढली दिसे राया. अशा प्रकारचं मग तिचं स्वरूप सांगितलं की कशी वाढली. ही अनेक प्रकारानं वाढली. तिचं वर्णन केलं की ती सश्याच्या शिंगाच्या वाळ्या घालून चालते. हिचा वडील मुलगा अहंकार असून तो अति लाडका आणि सुरेख आहे. आपल्या वंशाचा विस्तार व्हावा याकरिता ही माया ममता रूपी अनेक कन्या, स्त्री, पुत्र, धन, ग्रह इत्यादी त्या अनेक पदार्थाचे ठिकाणी बसवली आहे. म्हणजे आणि हे सगळं कन्या, पुत्र, घर, धन हे सगळं माझं वाटतं की नाही, हेच तिचा विस्तार. मी आणि माझ, अहम आणि मम, हे अहम मम हे तिचा विस्तार आहे. मी म्हणणं, शरीराला मी म्हणणं आणि शरीरा संबंधाने पसारा माझा म्हणणं, हे मायेचा विस्तार आहे. यालाच म्हणायचं माया. हे राजा, अशी ही मिथ्या मूळ माया वाढलेली दिसते, पण तिचे निरूपण करणे अशक्य असल्यामुळे सांगावयाच्या आटोक्यात कशी येईल. मग अशी मिथ्या असणारी माया हिच्याबद्दल काय सांगावा? कारण ही कशी सांगावं, जे नाहीच त्याच्याबद्दल काय बोलतात, कसं काय सांगावं? या मायेला अबाधित सत म्हणावे तर ब्रह्मज्ञानाने हिचा नाश. हिला जर खरं म्हणावं तर ही ब्रह्मज्ञाना पुढं टिकत आणि हिला असत म्हणावा तर तिचा काय होतो? भास अनुभवाला येतो. तिचा भास अनुभवाला येतो. म्हणजे हिचा नाश म्हणजे अत्यंत अभाव होतो. ब्रह्मज्ञानाने अत्यंत अभाव होतो. तर हिला वंध्या पुत्रप्रमाणे जर समजीला असत म्हणावे तर जगाच्या रूपाने भासते. हिला असत बी म्हणता येत नाही आणि हिला सत सुद्धा म्हणता येत नाही. आणि मग असत म्हणावा म्हणजे नाहीच म्हणावा तर मग ही भासते. हे जग पुढे दिसायले का नाही? प्रत्यक्ष इंद्रियानं आपल्याला अनुभवायला यायला का नाही? मग अनुभवाला ज्याला इंद्रियाने अनुभवला तर त्याची नाही म्हणायची तयारी असते. नाही, ते डोकं आपतो सांगा ना, ज्याला
फक्त असे इंद्रियाने जे जे कळतं ते सत्य मानणारे, तर ते तर म्हणतात जे दिसतंय ते सत्य, ते दिसतंय ते सत्य. हे जग दिसतंय, भासतंय. दिसतंय म्हणजे इंद्रियाने दिसतंय, पण इंद्रियाने जे जे दिसतं ते नुसतं भासत असतं. काय असतं? सत्य वस्तू इंद्रिय गोचर नसते. इंद्रियाने ती जाणल्या जात नाही. ती मनानंही जाणल्या जात नाही, बुद्धीनंही ती जाणल्या जात नाही. बुद्धीच्याही पलीकडचा आहे तो. सत्य असणारी वस्तू जी आहे तर ती बुद्धीच्याही पुढची आहे. मग बुद्धी तरी तिला कसं काय जाणू शकेल? अशा प्रकारचं महाराज सांगतात. म्हणून ही माया आपल्या स्वरूपाने ब्रह्मज्ञानाच्या पूर्वी आहे आणि नंतर ती नाश पावते असे नाही, कारण परमार्थ रूपाने मुळातच ती अभाव रूप आहे. आपल्याला वाटतं ती ब्रह्मज्ञानाच्या पूर्वी होती आणि ब्रह्मज्ञान झालं की राहत नाही, पण असं नाही. की परमार्थिक जर स्वरूपाने पाहिलं तर ती नाहीच, कारण विचारापुढं ती टिकत असते. विचारापुढं टिकत नाही, विचारापुढं ती नाहीच. अशा प्रकारचे हे राजा मृगजळाचे ज्ञान होते, पण ते पूर्ण मिथ्या असते. त्याप्रमाणे जगाचे ज्ञान होते, पण ते मिथ्या असते. ही मिथ्या ज्ञान क्षेत्राच्या रूपानं माया आहे असे ना. म्हणून आता हे मृगजळाचे ज्ञान होत, आपल्याला मृगजळ दिसते उन्हाच्या पाण्यात. ते मृगजळाचं ज्ञान होतं म्हणजे उन्हाच्या प्रखरतेनं ते मृगजळ पाण्यासारखं दिसतं आणि आपल्याला ते पाणी वाटतं, पण ते पाणी नसतं. ते पाणी नसतं. त्याप्रमाणे जगाचे ज्ञान होते, तसं ती दिसायला आहे पण असायला नाही. तसं हे जग बी दिसायला आहे, पण विचार जर केला तर विचारापुढं टिकत नाही. म्हणून हे जग सुद्धा मृगजळाप्रमाणे, कारण ते सत स्वरूप नाही. काय नाही? सत स्वरूप नाही. आणि मग ते असत स्वरूप बी नाही. मग सत सतावून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असं त्याला शास्त्रीय भाषेत म्हणते, की ते अनिर्वचनीय मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे कल्पित, दिसायला आहे पण असायला मात्र नाही. अशा प्रकारचं हे मायेचं स्वरूप आहे. वेद शास्त्रांना मायेसंबंधी माहिती जर विचारली, वेदाला शास्त्राला जर विचारलं मायाबद्दल सांगा काहीतरी, तर नाथ महाराज म्हणतात ते मुख गिळून गपची बसते, ते बोलतच नाही. काय करते? बोलतच नाहीत मायाबद्दल, कारण माया नाहीच तर बोलावं काय तिच्याबद्दल? काय बोलते ते? म्हणून मायेला सत्याचे चांगले शरीर आहे का हे पाहू गेल्यास काही दिसत नाही, कारण सत्य हे स्वरूप मायेच्या ठिकाणी नाहीच. म्हणून ती माया नाहीच, पण विचारापुढं ती नाही. आणि विचार जर नाही केला तर मात्र मग ती पुढं येते. पुढं आल्यावर तिचा आपला पगडा ती मांडते. अशा प्रकारचं महाराज सांगतात. मृगजळाची महानदी कोणत्या महापर्वतापासून उगम पावली हे सांगण्याकरिता बुद्धीला जो विषय आकलन होतो. आता मृगजळाची नदी दिसायला लागली म्हणले, मग नदी म्हणल्यावरती कोणत्या तरी पर्वतातून तिचा उगम झाला. तर मृगजळाची नदी म्हणल्यावरती कोणत्या पर्वतावरून निघाली व काही बुद्धीला सुचन का? काही नाही. बुद्धी ते जाणूच शकते. बुद्धीला ते कळायचंच नाही, कारण नाहीच ती वस्तू, तर ती कोण्या पर्वतावरून तिचा उगम होईल? कारण नदीच नाही ती, तर तिचा उगमही नाही. अशा प्रकारची ती मायेचं स्वरूप आहे. त्याप्रमाणे माया बोलण्यास अशक्य अशी आहे. काय त्या मायेबद्दल बोलावं? त्याच्याबद्दल बोलताच येत नाही असं महाराज सांगतात. जसं आरसा आहे. मग आरसा म्हणजे प्रतिबिंब असतो का? नाही. आरशा पुढे आपण उभं राहिलो की प्रतिबिंब सहजच प्राप्त होतो, पण आरसा म्हणजे प्रतिबिंब नाही. प्रतिबिंब आरशा वाचून नाही, पण आरसा नाही.
प्रतिबिंब आरसा नाही किंवा आरशाचं नाही, प्रतिबिंब आरशाचं बी नाही आणि आरसा बी नाही. पण प्रतिबिंब भासतं का नाही आरशाच्या ठिकाणी? भासतंय, पण ते खरं आहे का? नाही खरं जर असतं तर आपण इकडे एक उभा असून तिकडे एक, दोन दिसले असते, दोन झाले असते, तिथे झाले नसते. तसं होत नाही. मग जेवढे आरसे लावले तेवढे झालो असतो आपण. पण आरसा पाहायला त्याला त्याचेच प्रतिबिंब दिसते. त्याप्रमाणे आपल्या संकल्प मात्राने नसलेली माया प्रकाशित होते. ती नसलेलीच माया पण आपल्याला ती भासते. भासते तसं हे जग नसलेलंच, तसं हे शरीर नाहीच. पण असं जर कोणाला सांगायला गेलं की म्हणते हे कसं काय हो, असं शरीर नाही कसं काय? प्रत्यक्ष अनुभव आहे, त्याच्याकडून सुख दुःख व्हायला लागलेले ते प्रत्यक्ष अनुभवाला यायला लागले. पण कधी अनुभवाला येते ते एका अवस्थेपुरताच या शरीराचा अनुभव आहे का नाही? जागृतीतच शरीराकडून होणारे सुख दुःख आहे का नाही? हे कुठं होतंय? जागृती. जागृतीच्या व्यवहारापुरतच आहे. स्वप्नात कुठे? या शरीराकडून होणारा व्यवहार स्वप्नात कुठे? स्वप्नात दुसरंच शरीर. मग इथले सुख दुःख स्वप्नात कुठं असते? स्वप्नातले इथं असते नाही. मग हे एका अवस्थेपुरतच आहे. मग एका अवस्थेपुरतं आहे म्हणल्यावर एका अवस्थेत ते खरं नाही. कारण खरं का नाही की दुसऱ्या अवस्थेत ते राहत नाही. दुसऱ्या अवस्थेत ते राहत नाही. मग याला अवस्था भेद आहे याच्या ठिकाणी की हे एका अवस्थेत दिसतंय, एका अवस्थेत नसतंय, पुन्हा दुसऱ्या अवस्थेत काहीच नाही. मग हे याला म्हणायचे मिथ्या ही वस्तू. मग हे विचारानं लक्षात घेतलं पाहिजे की दिसायला आहे पण विचाराच्या ठिकाणी टिकायला मात्र नाही. तसं हे आपल्याला जग दिसायला. या जगातली एक वस्तू म्हणजे की शरीर आहे, देह आहे. देह आधी काय खरा, देहासंबंधी पसारा. देह खरा नाही हे विचारानं सांगितलं. कशानं? विचारापुढं टिकत नाही म्हणून देह खरा नाही. विचारापुढं टिकत नाही आणि मग तू विचार सारासार विचार करा उठा उठी. सार काय आणि आसार काय याचा विचार केला पाहिजे. आपण हा विचार करीत नाही. आपला जो विचार तर नाहीच, अविचारालाच आपण विचार म्हणतो. आपला सगळा अविचारच आहे. कारण प्रपंचाला सत्य म्हणून सगळं आपलं. आता पहा ना, प्रपंचातले काही आपण प्रपंचातलेच माणसाला शहाणा मूर्ख ठरलेला नाही. प्रपंचाला ज्याला सत्य वाटायला त्याच्यातला शहाणा बी मूर्ख, मूर्ख बी मूर्खच. कारण तिथं विचार नाही. काय? मग अविचार आहे. मग अविचारानं ज्याच्या ठिकाणी अविचार आहे तो काय शहाणा आहे का मूर्ख आहे? मूर्खच आहे. मग प्रपंचातला केवढा जरी मोठा असला आणि त्याला शहाणं म्हणलं तर तो शहाणा असतो का? ठरू शकतो का? नाही. विचारापुढं प्रपंचच टिकत नाही तर त्याच्यातलं शहाण पण प्रपंचाला खरं समजणारा शहाणा असं कुठं टिकन? विवेकाची भाषा नेनती वैराग्याची शिव न देखती. हे मूर्ख किवी पावती म्हणजे विश्वरा. ते मूर्ख मज पावती किवी ईश्वर. ते मला कधी प्राप्त होती. ते ज्ञानाची वैराग्याची शिव न देखती. वैराग्याची शिवच माहित नाही त्याला. ज्ञानाचा त्याला काही ज्ञान नाही, भाषा माहित नाही, ज्ञानाचा बोध नाही, काहीच नाही. आणि मग विचारच नाही त्याच्या ठिकाणी. आणि मग विचार नाही मानल्यावर हे अविचारानं प्रपंच नसलेला प्रपंच आणि तो सत्य वाटतो. ते कसं वाटतो? सत्य वाटतो. आणि जे सत्य असत ते झाकून जात आणि नसलेलं ते सत्य वाटतं. सत्य गेले गोळ्यावली आणि अविद्येची चाले थोरी.
मग हे सत्य झाकून जातं, सत्य कळत नाही आणि असत्यालाच सत्य म्हणतो. यालाच म्हणायचं माया. अविद्येची चाली थोडी, मग तिचा शहाणपणा तो. जसं एक दृष्टांताना सांगायचं धरलं ना, तर एखादं समजा कोणता बी मनुष्य असतो ना, की मग तो मालक असतो आणि तो मग मालक असतो म्हणजे सगळ्याचाच मालक असतो. घरादाराचा मालक, बायको असते त्या बायकोचा बी तो कोण असतो? मालकच असतो. म्हणजे त्याची सत्ता असते. त्याच्या सत्तेवर सगळं, घर कोणाच्या सत्तेवर चालतं? त्याच्याच सत्तेवर चालतं सगळं, म्हणजे त्याचीच सत्ता, तो सत्तावान. पण असं होतं की तो सत्तावान, त्याच्या सत्तेनं ही सत्तावान. कोण? बायको. बायकोला सत्य पण म्हणजे बायकोला मालकीन पण कोणामुळे आलं? त्याच्यामुळे. हे मालक म्हणून ती मालकी. हे सावकार असले तर ती सावकारीन बाई. हे डॉक्टर असले तर ती डॉक्टरीन बाई. तिला नसलं इंजेक्शन गोळ्या देता येत तरी बी आहे का नाही. हे महाराज असले तर ती महाराजीन बाई. तिला काही हरिपाठ येत नसला, काही नसलं. मग हे, आणि मग काय होतं की एक दिवस असा येतो की त्याचं काही चलत नाही, त्याचं काही चलत नाही. मग ते झाकून जात आणि मग ते झाकून जातो. मग इथंच चलतं, इथंच चलतं. तर मग इथंच चलतं तर गावात सगळ्या चर्चा. काही जर झालं तर शेत कोणाचं? बाईच. विहीर कोणाची? बाईची. गाडी कोणाची? ते बाईचं नाव घेऊन. म्हणजे आता बाईचं आहे का बाई कोणामुळे? बाईच्या मालकामुळे. पण मालक झाकून गेला, मालकाचं नावच नाही. काही काही कारभारीन बाया जर असल्या ना, वाडा कोणाचा? हा, आता आहे पहा त्या एका गावातला आहे, आता मला सांगायचं नाही उदाहरण, पण त्या बुवाचं नावच माहित नाही. कोणाचं? बुवाचं नाव माहीतच नाही, कोणालाच नाही. ते विसरूनच गेलेलं, कारण सगळं नाव बाईच पुढं. आता बाईचं आहे का सगळं बुवा? बाईचं अधिष्ठान कोणी? बुवा आहे का नाही? पण बुवा झाकून गेला, बुवाचं नावच माहित. सगळं नाव पुढं कोणाचं आलं? तसं हे देव सगळा असत्य वस्तू असणारी, सत्य परमात्मा असणारा झाकून जातो. आणि असत असणारी, असत म्हणजे अनिर्वचनीय मिथ्या असणारी, असत बी म्हणता येत नाही, ही असणारी हीच पुढे येते. आणि मग हिचीच थोरी चलते. इथंच सगळं चलतं की कोणाचा गडी? बाईचा. कोणाचं हे सगळं, हे घर वाडा कोणाचा? बाईचाच. हे नोकर चाकर कोणाचे? बाईचे. बुवाचं नाव अजिबात झाकून टाकलं. आणि ही सत्ता सगळी कोणाची? बुवाचीच. जनावर कोणाचे? पण सत्ता कोणाची? मग कोणाच्या सत्तेने चाललाय तिचा कारभार? तर सगळा मालकाच्या सत्तेनं चाललाय, पण मालकाचं नाव मात्र झाकून टाकलं, मालकाला झाकून टाकलं. तसं हे खरा जो मालक आहे परमात्मा, हा झाकून जातो. आणि ही अनिर्वचनीय मिथ्या असणारी माया पुढे येते आणि ही सत्य वाटते, आणि ही सत्य वाटते. आणि मग हे आता आपल्याला तेच आहे, आपलं तसंच आहे. मालक आपल्याला दिसत नाही, आपला बी कारभार तसाच आहे ना, तसाच आहे. आपल्याला जग सत्य वाटतंय म्हणल्यावर शरीर सत्य वाटतंय का? चैतन्य सत्य वाटतंय? चैतन्यच ध्यानातच नाही. चैतन्य कधी माहित नाही, स्वप्नात येत नाही. चैतन्य म्हणजे काय माहितच नाही, आहे का नाही? देव म्हणजे काय? देव म्हणजे देव शब्द माहिती, पण देव म्हणजे देव तिकडं बाहेर असतो, कुठंतरी तीर्थात, कुठंतरी लांब असतो. देव कुठं असतो? म्हणजे याचा अर्थ तो कळत नाही. देव जवळ असतो का लांब असतो? जवळ. जवळ असतो का? तुम्हाला सोडून असतो का? नाही, जवळ असतो. जवळ इतका जवळ असतो की तो तुम्हाला सोडूनच नसतो, तुमच्याहून दुसराच नसतो, एवढा जवळ असतो. पण एवढा जवळ असल्याला तो कळत नाही, तो कळत
नाही, आणि नसलेलं जग, नसलेलं शरीर, याच्यावर केवढं ममत्व झालं. हे अहम म्हणजे मी, आणि मम म्हणजे माझं. अहम मी 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 करायला. आता मी मी हे कुठं करायला येतं? हे आता बरेच दृष्टांत दिलेत महाराजांनी की हे मी म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी मीच स्फुरण तिथं आहे का? ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. हे जी नाही, मग हे मी आलो कुठं? हे मीच स्फुरण. मी म्हणलं की मग मी म्हणलं कीच मीच्या संबंधानं माझं आलंच. तर मग हे मायेच्या संबंधानं, शरीराच्या संबंधानं आलं. हे शरीर आलं की बरेच ठिकाणी आता महाराज सांगतात की शरीर आलं की मग माया आलीच. मग हे सत्य वाटणं हीच माया आहे. हे सत्य वाटणं हीच माया आहे. मग हे लक्षात घेतलं पाहिजे की परमात्मा सत्य, तो ज्ञान स्वरूप आहे. तो न दिसणारा, कसा आहे? न दिसणारा ज्ञान स्वरूप, सत स्वरूप, आनंद स्वरूप. आणि तो माझ्याहून वेगळा नाही. हे लक्षात आल्यावर मग शरीराचा बाध होतो. ते असलं तर असू द्या, पण विचारानं ते नाही टिकत. असं लक्षात आलं तर त्याला ओळखू आलं नीट. ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धीस आहे. असा ओळखू आला पाहिजे. तर तो मायेच्या कक्षेतून माया तिथं राहिली नाही. कारण परमार्थाच्या पुढं माया टिकत नाही. परमार्था पुढं माया टिकत नाही. आणि मग आपण परमार्थच करीत नाही. केला तरी बी नीट करीत नाही. जसा करायचा तसा करीत नाही. आपला परमार्थ त्या दिवशी बघितलं. परमार्थात म्हणजे भक्ती करताना भक्तीत 4 प्रकारचे दोष आहेत. आणि मग कोणता तरी एखादा दोष ठेवून भक्ती करतो, तर ती भक्ती परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही. ते दोष म्हणजेच अडथळा. आपण भक्ती करतो, आपल्याला मस्त गळ्यात माळी घालावं वाटतात, चांगला कपाळाला गंध लावा वाटतो, चांगले कपडे घालावं वाटते, लोकात मिरवा वाटतं. पण परमार्थ विचाराचा आहे का दाखवायचा आहे? परमार्थिक स्वरूप म्हणजे परमार्थाचे हे भूषण जर हे घातली अंगावरचे, त्या भूषणाने जर नटून जर बसला तर तो पारमार्थिक झाला का? नाही. त्याला विचाराचे भूषण. त्याच्या ठिकाणी विचार पाहिजे, आणि विचारानं तो पक्का असला पाहिजे. का असा कच्चा असला पाहिजे? कोणी काही म्हणलं तर हो म्हणणारा नाही. काही म्हणलं तर हो, काही म्हणलं तर होच, असं नाही. जे सत्य त्याच्यावरच ते बोट ठेवणार. हो, हे कर. काही म्हणलं तर त्याला काही बी जमत. त्याला जसं आहे तसं जर सांगणारा असला किंवा तसं बोलणारा असला तर त्याला ते पट, नाही तर मग ते पटत नाही. म्हणून परमार्थ विचाराचा आहे. विचारानंच फळ हातात येत. परमार्थाचं फळ एकाशाने विचारानं हातात येत. विचार जर नसला तर परमार्थ वाचात नाही. परमार्थ वाचात नाही. विचार जर नसला तर परमार्थ कसं काय? परमार्थ म्हणजे पैसे विचारता निरसली. विचार केल्यावर हे सगळं राहत नाही. पैसे विचारिता निरसली, प्रपंच सहज सांडवले, हे प्रपंच नाही जाणार. प्रपंच नाही असं ओळखा. असं हे ओळखता येतं. ओळखल्यावर हे लक्षात येतं की प्रपंच नाही. कारण स्वरूपापुढं, सचित आनंद स्वरूपापुढं हे काही टिकत नाही. कारण सत्यापुढं हे
असत आणि मिथ्या हे टिकू शकतं का? नाही. नाही. सत्य वस्तू पुढं कशाचाच टिकावं लागणार नाही, कारण ती सत्य वस्तू एक हम्म. एक आहे, तिच्याशिवाय दुसरं काहीच नाही. मग तिच्या सापेक्ष दुसरं नाहीच तर काय? तिच्याशिवाय दुसरं नाही. नाहीच काय. एकोहम बहुश्याम. भगवान म्हणतात की एक आणि तो एकच हा बहु झाला, पण वास्तव पाहता तो एक कळाला पाहिजे. तो एक कळाला की तो कळाल्यावर त्याच्या सापेक्ष दुसरं नाहीच, दुसरं नाही. नाहीच काही. ज्या आपण मी म्हणतो, मीच स्फुरण होतं, मी होतो, तर ते मीच्या सापेक्ष तू हा शब्द येतो. मी म्हणलं की तू आलाच, म्हणजे ते संकुचित बोलणं झालं, कारण मायेच्या स्वरूपातलं बोलणं झालं, मायेच्या कक्षेतलं बोलणं झालं. कसं? मी सुद्धा कशातलं बोलणं? मायेच्या. जिथं एकच वस्तू आहे तिला एक सुद्धा मानता येत नाही. तिला एक सुद्धा कसं मानता येईल? एक वस्तू म्हणल्यावर मग दोन कुठे, दुसरी कुठे असलीच पाहिजे. मग एक म्हणलं, एकच म्हणल्यावर एक सुद्धा मानता येत नाही तिला, कारण एकच वस्तू आहे, ती एकच, तिच्याशिवाय दुसरं काहीच. तिला एक बी म्हणायचं नाही. अशा प्रकारचं की सत स्वरूप, त्याच्या पुढं दुसरं हे अनिर्वचनीय मिथ्या असत हे काही नाही. पण सतला विचारलं की त्याची याच्या म्हणजे याला विसरला की त्याची सुरुवात होती. कशाची? सतला विसरला की याची सुरुवात होती. मग हे अनिर्वचनीय मिथ्या असत हे सगळं मग तिथून पुढं सुरुवात. परमात्मा झाकला की माया पुढं आलीच. परमात्मा लक्षात आला, पुढं दिसला की माया राहत नाहीच. ज्याला देव कळाला त्याला माया राहत, ज्याला देव कळाला नाही त्याला माया, त्याच्या पुढे माया उभीच, माया त्याला सोडीतच नाही. अशा प्रकारचं हे मायेचं लक्षण सांगत असताना की मनुष्याला काहीतरी करावे, भोगावे, जाणावे असा मनात संकल्प निर्माण झाला की कर्ता, कर्ण, कर्तव्य, भोक्ता, भोग, भोग्य, ज्ञान, ज्ञाता, ज्ञेय या रूपानं नसलेली माया प्रगट होती. हे सगळंच वाटतं त्याला, मी करता आहे, मी भोगता आहे, माझ्याशिवाय काही होत नाही. आता हे नसलेलंच हे सगळा पसारा पगडा आला पुढं. मग हे करता म्हणलं की मग भोगता आला. मी केलं म्हणलं की मग भोगीन कोण? या पैसे कमीले म्हणलं की मग पैसे कमील्याचा आनंद कोणाला? त्यालाच. आले चोर आणि पैसे घेऊन गेले, बद मारलं कोणाला? यालाच. पैसे आनंद बी चोरातून नेले होते, दुःख त्याला काहीच नाही. मग करता झाला की भोगता झाला. करता भोगता सुख दुःख हे सगळं मग आलं. आपल्या गावातील एका शूर धाडशी माणसाने रज्जूवर भासलेला सर्प जिवंत धरला आहे असे ऐकले तरी त्या माणसाचे कौतुक बघण्यास चला असे कोणी बोलतील तर ते मायेचा उत्कर्ष केवळ सुखाने सांगू. काय म्हणाले नाथ महाराज की आपल्या गावातील एखाद्या शूर धाडशी माणसाने रज्जूवर भासलेला सर्प धरले, चला म्हणले बघायला सर्प धरला. एवढ्या धाडशी माणसानं आता त्याचं कौतुक बघायला जाणं म्हणजे मायेचा उत्कर्ष, म्हणजे मायेचं उत्कर्ष म्हणजे माया वाढली म्हणायचं. काय हे सगळं मायेचं. तसं हे जगाला सत्य नसलेलं जगाला सत्य मानणं आणि त्याला सत्य मानून माझं मानणं, त्याला खरं मानणं, हे सगळा मायेचाच पासा, हे मायेचाच पाकडा. म्हणजे नसलेलीच वस्तू तिला माझं म्हणणं, तिला खरं म्हणणं आणि तिला सत्य म्हणणं, ह्या तीन गोष्टी होत्या. किती? माझं सत्य, माझं आहे की नाही,
ते खरं दिसत. असं जर झालं तर हे वास्तविक पाहता विचारापुढे हे टिकत नाही. आपल्या छायेला पतंगाप्रमाणे आकाशात उडविण्याचा प्रयत्न केला असता काही केल्या ज्याची त्याला उडवता येत नाही, त्याप्रमाणे हे राजा माया तरुण जाण्यास अति अवघड आहे हे निश्चित. मग अशी मिथ्या असलेली माया ही तरुण जाण्याला सोपी नाही. सोपी कारण सोपी नाही म्हणजे ती अवघडात शिरल्यावर मग आता ती सोपीच नाही. ती विचारापुढे टिकतच नाही. पण विचार करायचाच नाही तर मग ती सोपी नाही. मग 8व्या अध्यायात ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायात सांगितलेलं आहे माया तरुण जाण्याला किती कठीण आहे. मम माया दुरुत्तया मामेव ये प्रपद्यन्ते माया मी ताम तरंती. असा एक श्लोक 14वा श्लोक काहीतरी की त्या माया नदीतून तरुण जाणं किती कठीण. एक बुद्धीच्या बाही निघाल्या काय शुद्धीच नाही. स्वतःच्या बुद्धीनं तरुण जाण्याला पाहणे. कोण माया तरुण जायला निघालीत काय काही स्वतःच्या बुद्धीनं. आता स्वतःच्या बुद्धीनं कुठं माया तरुण जाता येते नाही. नाही नाही स्वतःच्या बुद्धीनं परमार्थ करताच येत नसतो. मनोमार्गे गेला तो तिथे मुकला. स्वतःच्या बुद्धीनं परमार्थ करता येत नाही, माया तरुण जाता येत नाही. ती संताच्या संगतीत गेली की ती राहतच नाही. ती राहतच नाही म्हणजे संताच्या ठिकाणी विचार आहे आणि ते विचारा पुढं ती राहत नाही. आणि आपला परमार्थ विचाराचा होतच नाही. आपला परमार्थ अविचारानच चालू आहे. प्रपंचाला सत्य समजून परमार्थ बी आपला चालू आहे. तसाच परमार्थाचं हे प्रपंचाचं जे स्वरूप आहे ना तसंच आपल्या परमार्थाचं बी स्वरूप तसंच. मग आता कुठं काय मेळ लागायचा विचारच नाही जर तिथं अविचारातच सगळा आपला चालला. अविचारालाच आपण विचार म्हणालो आहे का नाही. अविचारालाच काय म्हणालो विचार म्हणालो. अविचारानं चाललंय सगळं. अविचारानं चाललंय सगळं. त्याच्यात आपण म्हणालो सगळं प्रपंचाला सत्य समजिणारे. प्रपंचाला सत्य समजिणारे. प्रपंचाला खरं समजिणारे आणि माझा समजिणारे त्याला आपण शहाणा म्हणतो. त्याला काय म्हणतो शहाणा. ते शहाणा माणूस कस काय शहाणा. त्याने लय कमी लय म्हणून तो शहाणा. आणि तो बी म्हणून घेतो मी शहाणा आहे. असतात ना गावात काही काही शहाणी माणसं. ते शहाणी माणसं म्हणजे ते शहाणे म्हणजे परमार्थ करते ते नाही शहाणे. हे गावातले मूर्खाचे पैसे कमिणारे एकूण मकाची याची टोपी त्याला घालणारे त्याला काय म्हणायचं शहाणे. शहाणपणे आपल्या संगतीत जर केलं नाही मूर्ख राहणार मूर्खची. म्हणून आपल्याला लक्षात आलं पाहिजे याप्रमाणे शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी संसार सत्याचा भ्रम नाही. शेवटी जड देहाच्या ठिकाणीही तसा संकल्प दिसत नाही. मग हा भ्रम कोणाला तर ब्रह्म आणि देह याच्यामध्ये असणाऱ्या अनादिकालापासून संसार सत्यत्वाच्या संस्कारानं विशिष्ट असलेल्या बुद्धीच्या ठिकाणी ते तादात्म्य हा संसार सत्य वाटतो. शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी संसार नाहीच. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी संसारच नाही. पण देहाच्या त्या ब्रह्मस्वरूपाच्या मध्ये म्हणजे बुद्धी काय
ब्रह्मस्वरूपाचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब आहे का नाही. ब्रह्मस्वरूप ब्रह्म आणि ब्रह्माचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब बुद्धी जीव होतो ते काय होत बुद्धी आणि जीव जीव म्हणून तिथे मग माया महाराज आवाज येत नाही बरं का, मधनच कट होतोय. महाराज आवाज येत नाही महाराज तुमचा. दुसरा मोबाईल लावतो आम्ही. 1 मिनिट. आणि संसार सत्यत्वाचा भ्रम नाही. शेवटी जड देहाची ठिकाणी तसा संकल्प दिसत नाही. मग हा भ्रम कोणाला तर ब्रह्म आणि देह याच्यामध्ये असणाऱ्या अनादिकालापासून संसार सत्यत्वाच्या संस्कार आणि विशिष्ट असलेल्या बुद्धीच्या ठिकाणी मग अनादिकालापासून कधीपासून कधी भ्रम झाला हे काही सांगता येत नाही. स्वरूपाच्या ठिकाणी भ्रम झाला आणि तेव्हापासून जीवपणा आला. आणि म्हणून जीवपणा आला म्हणजे बुद्धी आली आणि त्या बुद्धीच्या ठिकाणी मग प्रपंचाचा संकल्प झाला की हा. तसं आपण ज्यावेळेस ईश्वराची व्याख्या पाहतो, ईश्वर कशाला म्हणायचं. ईश्वर म्हणजे तो माया आहे का नाही, ब्रह्मस्वरूप आणि ब्रह्मस्वरूपाची मायेत पडलेलं प्रतिबिंब आणि माया. मग काय झाला ईश्वर. ईश्वर झाला. ईश्वर झाला. पण ईश्वर झाला तर ही माया उत्पन्न झाली ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी एका अंशावर उत्पन्न झाली आणि तीच माया घेऊन हा ईश्वर झाला. तीच माया घेऊन ईश्वर झाला. आणि त्या मायेचीच अविद्या, मायेचंच असणार अज्ञान ते घेऊन जीव ईश्वराने जीव निर्माण केला. म्हणजे जीवाच्या ठिकाणी अविद्या आहे आणि ईश्वराच्या ठिकाणी माया आहे. हे उपाध्या आहेत. त्याच्या उपाध्या अविद्या आणि माया. माया म्हणजे शुद्ध सत्वगुणाची असल्यामुळे ती माया तिथं मायेत पडलेलं प्रतिबिंब म्हणजे ईश्वर. तो माया ती ईश्वराला बंधन करीत नाही आणि म्हणून त्याला मायेचं दुःख ईश्वराला नाही होत. ईश्वराच्या ठिकाणी म्हणजे माया जरी असली तर ते माया ती घेऊन सगळं कार्य करू पण मी केलं असं समजेल नाही. कारण तो काहीच करीत नाही. तेव्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जसा आहे तसा असतो. म्हणून त्याला मायेचं बंधन होत नाही. मायेशिवाय जग करता आलं नाही. कारण जग पुढं आलं म्हणजे मायेशिवाय आलं नाही. पण माया काहीच करीत नाही. माया करीत मायेला अधिष्ठान कोणाचं हेच पण माहिती म्हणून त्याला माया काही बंधन करीत नाही. तो सगळं एवढं विश्व निर्माण करतो पण तरी तो म्हणतो मी काहीच नाही. मी काहीच. हे कोळी नावाचा किडा असतो. एवढं मोठं जाळं करतो. केवढं मोठं जाळं तयार करतो आणि त्या जाळ्यात सगळीकडे फिरतो. त्या जाळ्यात कोणतं जरी किडू आलं, कोणता कीटक आला की त्याच्यात अडकल्याशिवाय राहत नाही. तो बाहेरच निघत नाही. अडकून मरतो त्याच्यात पण त्याला बाहेर निघता येत. आणि ह्यो बी कोळी नावाचा किडाच असतो पण तो स्वतः जाळ करतो भरा फिरतो. इकून तिकडं तिकून इकडं पळवतो. तो त्याच्यात कधीच कधीच अडकतच नाही. तो बी किडाच. या किड्यासारखाच किडा नाही का तो बी. पण त्यांनी जाळ निर्माण केलं आणि तो त्या जाळ्यात इकडून तिकडं भरभर पळतो. वऱ्यात पळतो.
पण तो कधी अडकला का त्याच्यात? नाही अडकत. तसं ईश्वरानं हे विश्व निर्माण केलं, पण तो कधी गुंतला का त्याच्यात? माझं म्हणला का कधी? माझं आहे, मी केलंय ना, असं कधी कधीच म्हणला. म्हणून त्याला मायेचं बंधनच नाही. त्याच्या ठिकाणी सुख दुःख नाही. मग त्यांनी कोणता अवतार जरी घेतला तर त्या अवतारात त्याला दुःख झालेलं दिसलं का तुम्हाला कुठं? नाही. त्याच्या ठिकाणी दुःखाचा लेश नाही. आणि जीवाला दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही. कारण जीवाने जीव झाला की आजीवाच्या ठिकाणी अविद्या आहे, म्हणजे अज्ञान आहे. अज्ञान आहे म्हणजे त्याला आपलं स्वरूप कळत नाही. कळत नाही म्हणल्यावर मग त्याला मग जे खरं आहे ते कळत नाही, दुसरंच कळत. दुसरंच जे आहे ते नाही कळत. दुसरं कळत नाही असं नाही, कळतं पण दुसरंच. त्याला मी सच्चिदानंद आहे असं कळावं का नाही? पण असं कळत नाही. त्याला हे शरीर मी आहे, शरीर मी आहे असं वाटतं. शरीर मी म्हणलं की शरीराचा मानधन माझं पण आलं, आणि माझं म्हणलं की मग ते दुःख द्यायल्याशिवाय राहत. कारण ते माझं नाहीच. तर मग आता मानलंय मानल्यावर आपण बायको माझी मानली आहे का नाही? माझी मानली म्हणूनच मग ती बिमार पडली की येऊ दुःखी होत. याचा चेहरा पाडलेला असतो. त्याच्यामुळं माझी मानल्यामुळं, माझी मानल्यामुळं. मग हे मानण्याला जे सगळं प्रपंचात सगळं मानणंच. आणि परमात्मा काहीच मानित नाही. सगळं करून बाजूला असतो. सगळं करून बाजूला असतं. आणि आपण काही नाही करून म्या केलं. आता आपल्या बाबतीत जर बघितलं तर सगळं कोण करताय? करता करविता कोण आहे? परमात्मा आहे. तो सगळं करतो. कारण त्याच्यात सत्तेनं सगळं चालतंय. त्याच्यात सत्तेनं सगळं होतंय, आहे का नाही? चाले हे शरीर कोणाची सत्ते? कोण बोलविते? हरिविन. वृक्षाचे पान खाली ज्याची सत्ता. मग हे सगळं सत्ता कोण आहे? सत्तावान परमात्मा आहे. सगळी सत्ता कोणाची? त्याचीच आहे. आपण म्हणतो माझं आहे. सगळी सत्ता कोणाची? घरात माझी. सगळ्याचा मालक मी. आणि मग माझं मी म्हणलं की मग दुःख किती प्रकारचे कसे कसे भोगावे लागतील हे काही सांगता येईल. आणि मग हे अज्ञानामुळं दुःख आहे. हे जसं आहे तसं न कळाल्यामुळं दुःख आहे. हीच माया आहे. माया नाही जर कळाली की दुःख किती देते, किती देते. अहो इथं केलेलं पाप मनुष्य देहात येऊन पाप पुण्य इथंच होत. पुढं मनुष्य देहात. आणि मग इथं होत तर ते एवढं होतं की एवढ्या परमार्थ नाही केला की मग सगळं पाप पुण्याचा काय सगळा भरणा तोच असतो. आणि मग तो भरणा असतो तर तो सगळा भोगायला येतो. तो सगळा भोगायला येतो. ही विद्यमान सगळं होतं, संचिताच्या पेटीत पडतं. ते प्रारब्ध रूपानं अनेक जन्म 84 लक्ष येऊन फिरायला भोगायला कामी. नाथ महाराज म्हणते करा रे बापानो साधन हरीचे झनी करणीचे करू नका. हरीचं साधन करा. जेणे नये जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही. की असं काही करा की जन्म आला नाही पाहिजे आणि यम यातना आल्या नाही. मग इथं केलेलं कर्म हे मी करता म्हणून जर केलं समजिलं की मग त्याचे दोन दुःख तयार होते. कोणते? एक जन्माच आणि एक यम यातनेच. मग मारिती झोडीती तोडीती निष्ठुर. यमाचे किंकर का 4-2 घंटे सांगता येत नाही. बहुसाल मारते तोडते. पण तेवढं मारणं झोडणं झाल्यावर अनेक प्रकारच्या 28 प्रकारच्या नरकात त्याला घालते. तेवढं झाल्यावर मग म्हणते आता याला कर्मानुसार जन्मा. कोणत्या कोणते कर्म कसे कसे केलेत
तसा तसा जन्म याला आधी यम यातना व्हावा लागतात, मग जन्म व्हावा लागतो. हे दोन प्रकारचे दुःख आहेत जीवाचे, यम यातनेच आणि जन्म म्हणलं की मरण आलंच. जन्म मरणाच्या माझा त्रिविध तापाचं दुःख, भौतिक, आध्यात्मिक, अधिदैविक, हे सगळे दुःख भोगावं लागते. कशामुळं? ह्या फक्त मायेमुळं, सत्य न कळाल्यामुळं, सत्य न कळाल्यामुळं. मग परमार्थ हा विचाराचा आहे. आणि म्हणून तेच महाराज आपल्याला इथं सांगतील, या मायेचं स्वरूप लक्षात आलं पाहिजे. म्हणून जागृतीतल्या देहाचा विसर पडतो, तोच दुसऱ्या स्वप्नातील देह प्राप्त होतो. त्या देहाभिमानानिमित्त प्रपंच वाढतो. पण स्वप्न अवस्थेत स्वप्न कधी मिथ्या वाटत नाही. आपण स्वप्न पाहतो तेव्हा स्वप्न आपल्याला कधी खोटं वाटत नाही, ते खरंच वाटत. पण जागृतीत आलं की मग ते खोटं वाटत. आणि मग आता स्वप्नातला देह एक स्वप्नात वेगळा असतो, जागृतीतला वेगळा असतो. जागृतीतला गेला की स्वप्नातला येतो, स्वप्नातला गेला की जागृतीत, सुसुप्तीत गेलं की दोन्ही नसतं. म्हणजे हे खरं, कारण हे मायेचं स्वरूप असं की हे जो पसारा आहे हे कधीच खरा नाही, कधीच खरा नाही. आणि हे सगळं तुमच्यावर होतं, हे सगळं तुम्ही याच्यात जाणणारे, सगळं पाहणारे तुम्ही आहेत. स्वप्न तुम्ही पाहता, जागृती तुम्ही पाहता, सुसुप्ती तुम्हीच पाहता. तुम्ही एवढं पाहता पण तुम्ही तुम्हाला पाहत नाहीत, हीच खंत आहे. यालाच म्हणायचं माया. आपल्याला आपण लक्षात आलो पाहिजे. आणि आपल्याला आपण लक्षात आलो, आपण आपल्याला ओळखिलं की माया राहिलीच नाही, माया नाहीच, ती कधीच नव्हती, कालही नव्हती, आजही नाही, उद्या बी नाही. आणि आपण काल बी होतो, आज बी, उद्या बी आपण नित्यच. हे लक्षात आलं की माया नाही, आणि हे लक्षात नाही आलं की माया मग आहे नसलेली कोणती आहे. सुसुप्तीत कोणताच देह प्राप्त होण्याची शक्यता नसते. त्यामुळे देहाच्या अभावी देहाभिमान नाही, आणि देहाभिमानाच्या अभावी तेथे संसाराचं भान नाही. जन्म मरण या अवस्थाही मिथ्या असतात. सारांश देहाभिमानाने संसार व त्याच्या सत्यत्वाचा भ्रम उत्पन्न होतो. मग आपल्याला ज्या ज्या वेळेस देहाचा अभिमान होतो त्या वेळेस आपल्याला प्रपंच सत्य वाटतो. मग ते कोणता, मग स्वप्नातला देह असू दे किंवा जागृतीतला असू दे, देह आला की प्रपंच आला. देह सत्य वाटणं हेच प्रपंचाचं स्वरूप. देहाला सत्य वाटणं, देहाला सत्य म्हणणं हेच प्रपंचाचं स्वरूप आहे. मग देहाला आता देह विचारा पुढे टिकत नाही. मग देह विचारा पुढे टिकत नाही म्हणजे देह नाही. बघा ना, आता देह जन्माच्या अगोदर होता का? आणि मृत्यू नंतर राहणार आहे का? नाही. मग मध्ये किती दिवस होत, ते मधलं काय? आता आपल्या देखत म्हणजे काही गेले ना माणसं, गेले ते राहिले का? नाही राहिले. ते गेले मानल्यावर आता ते काही दिवस दिसले, मधातच दिसले, पहिले बी नव्हते आणि आता बी राहिले नाही मधात. मग कधी असतं कधी नसतं, उगच मध्ये दिसत. ते काय खरं असतं का? नाही. तसं देह काही खरा नाही. देह खरा नाही म्हणजे विचारापुढं तो टिकत नाही, विचारापुढं तो टिकत नाही. आणि आपण मात्र नित्य असतो, आपला अभाव कधीच नाही. म्हणून आपल्याला हे आपलं स्वरूप कळालं पाहिजे. महाराज सांगतात की माया अशी दोन अक्षरे जेव्हा सांगायच गेलो तेव्हा श्लोकापर्यंत दूर राहून गेली. आणि हे राजा ग्रंथ मात्र स्वेर आणि व्यक्त म्हटला आहे. आता मायेचं कौरव वर्णन करून म्हणाले ही माया कशी आहे, सांगायला जर गेलं, जाणायला जर गेलं तर ती माया विचार करायला गेली की माणसं वेडी पिशी होतात. कशी होतात? कारण कळतच नाही, माया कळत नाही. हे चिंतन जरी करायला होतं हे कळतच नाही, डोक्यावरून जातंय बऱ्याच लोक. काय सांगायचे ते, असं कुठं असतं का प्रवचन? हे कळणंच अवघड आहे. एकदा कळालं की त्याला ते पुन्हा सोडितच नाही.
कळालं की त्याला लक्षात आलं, मग त्याला लक्षात आलं की त्याला आनंद झाल्याशिवाय राहत नाही. हे राजा आता तुझ्या प्रश्नाचे उत्तर म्हणून मायेचे स्वरूप काही एक लक्षणाने सांगतो. ही माया जगाची उत्पत्ती, स्थिती आणि नाश करणारी आहे आणि ही सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी विभागलेली आहे. ही माया म्हणजे सत्व गुण, रम, पंचमहाभूत आणि 3 गुण, अष्टधा प्रकृती या मायेपासून निर्माण झालेले सगळं मायेच. म्हणून हे उत्पत्ती, स्थिती, लय हे कशावर होतं? हे मायेच स्वरूप आहे. उत्पत्ती होणं, स्थिती राहणं, लय होणं हे सगळं ईश्वर करतो आपण म्हणतो. वास्तविक पाहता तो परमात्मा काहीच करीत नाही, पण हे सगळी घडामोड झालेली दिसते तर हे मायेमुळं असं वाटतं. कशामुळं वाटतं? मायेमुळं असं वाटतं. जसं प्रखर ऊन पडलं की सगळीकडे असं उन्हाच्या पाऱ्यात मृगजळ दिसत. ते मृगजळ नसतं, ते उन्हामुळं दिसत असत. कशामुळं? उन्हामुळं. हे मायेमुळं दिसतं. हे उत्पत्ती, स्थिती, लय झालेला, जन्म झाला, काही दिवस राहिला, पुन्हा मेला, हे सगळं कशाचं स्वरूप आहे? मायेच आहे. कारण जन्म खरा नाही, मरण बी खरं नाही, पण आपण मानलं का नाही? हे मायेचं स्वरूप आहे. हे लक्षात जर घेतलं तर हे लक्षात घेतल्यावर आपलं स्वरूप आपल्याला लक्षात आलं की माया राहत नाही. म्हणून मायेचा प्रश्न विचारला की ही माया कशी आहे आणि ती करून जाण्याचा उपाय काय? आपलं अशा प्रकारचं हे चिंतन चालू आहे की मायाचं स्वरूप काय आहे, करून जाण्याचं स्वरूप काय आहे. तर माया ही नसलेलीच आहे, पण आपलं स्वरूप आपल्याला लक्षात न आल्यामुळं हे अनिर्वचनीय, स्वतःहून विलक्षण अशी असणारी माया आणि याचा अत्यंत अभाव आहे. पण आत्मस्वरूपाच्या, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जर लक्ष दिलं तर याचा ही नाहीच. आणि स्वरूपाला विसरलं की मात्र मग हे सगळा दिसणारा पगडा सत्य जर वाटला तर मग हे तिथंच स्वरूप आहे. नसलं तर ती नसती तरी पण आता अशा प्रकारचं हे मायेचं स्वरूप. तर हे नसलेलं आहे पण आपलं खरं स्वरूप आहे आणि ते असलेलं आहे, ते नित्य आहे. हे जर लक्षात घेतलं की माया राहत नाही किंवा नाहीच, ती राहत नाही असं म्हणायचं काही नाही. म्हणून तिथं कोणत्याही प्रकारचं बंधन राहत नाही. जीवाचा जीवपणा राहत नाही. जीव ब्रह्मस्वरूप होतो. कारण जीवाचं स्वरूपच ब्रह्म आहे. ते अज्ञानाच्या संगतीमुळं, बुद्धीच्या संगतीमुळं तो जीव झाला. कशामुळं? बुद्धीच्या संगतीमुळं तो जीव झाला. म्हणून आपलं स्वरूप लक्षात आलं, निखळ स्वरूप, की त्या स्वरूपापुढं माया ही नाहीच. माया नाही म्हणजे दुःख नाही. मग दुःख विरहित आपलं स्वरूप आहे. आपलं सुख हे आपलं स्वरूप आहे असं लक्षात आलं पाहिजे. कुंडली कवरदा आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे दोषोनिमगाये बसायाने जे काळांचे रंगणे जाणो कया सत्कर्मरती वारो परस्परे पडो ऐक्यांचे पुरुषांचे निर्धाव स्वधर्म भाव तो देवांचे लोके भाव मंगणी ईश्वरनिष्ठांचे मानेवाणी अनावर मंडळी कल्पतंत्रे आरव चिंतामणिते गाव चंद्रमेरांजन मार्कंड जेतापहीन सज्जन सुवेरे हो
किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन लोके वैद्वादी दुर्गे अखंडित आणि गणपती विशेष लोकये द्रष्टाग्रत विजय व्हावे एकमने श्री विश्वेश्वराहो होई गान पसाहो तेनेवर ज्ञान देवो सुखिया झाला तेनेवर ज्ञान देवो सुखिया झाला तेनेवर ज्ञान देवो सुखिया झाला कुंडली कवरा विठ्ठल श्री ज्ञानदेव